Write any three rational numbers between two numbers. Now first example 0.3 and minus 0.5. So आता ह्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. इट इज x प्लस वाय अपॉन 2. म्हणजे हे दोन दिलेले नंबरमधला नंबर काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. ओके. सो नाव नंबर्स बिटवीन 0.3 and minus 0.5. सो इट इज x म्हणजे हा नंबर आपण पकडूया 0.3 प्लस y म्हणजे हा नंबर घेऊया 0.5 अपॉन 2. ओके. सो 0.3 मायनस 0.5. आता बघा इथे 3 आहे आणि हा 5 आहे म्हणजे मोठ्याचं साईन नेगेटिव्ह. सो इट इज नेगेटिव्ह 0.2 अपॉन 2 डिवायडिंग बाय 2 वी गेट मायनस 0.1. ओके. सो 0.3 आणि मायनस 0.5 मधला नंबर कोणता आला आपला मायनस 0.1. ओके. नाव आता आपण काय करूया 0.3 आणि नेगेटिव्ह 0.1 मधला नंबर काढूया. सो नंबर बिटवीन 0.3 अँड मायनस 0.1. ओके. या दोघांमधला नंबर शोधूया. सो 0.3 प्लस मायनस 0.1 अपॉन 2. सो 0.3 मायनस 0.1 अपॉन 2 दॅट इज तीनातून एक गेले 0.2 अपॉन 2 दॅट इज 0.1. ओके. हा आला आपल्याला या दोघांमधला नंबर. ओके. आणि लास्टली आता काय करूया आपण हा नंबर आणि शेवटचा नंबर मायनस 0.1 आणि मायनस 0.5 यामधला नंबर आपण आता शोधायचा आहे. नाव नंबर बिटवीन बघा आता आपण काय करूया की हा नंबर आणि हा नंबर याच्यामधला नंबर हा आहे. आता मायनस 0.1 आणि मायनस 0.5 याच्यामधला आपण नंबर शोधूया. नंबर बिटवीन मायनस 0.1 अँड मायनस 0.5. ओके. सो मायनस 0.1 प्लस मायनस 0.5 अपॉन 2. सो 0.1 minus 0.5 upon 2 that is minus 0.6 upon 2. So it is minus 0.2 divide करा. So it is minus 0.3 is the number. So कोणते तीन नंबर आपल्याला मिळाले याच्यामधले या दोघांमधले पहिला नंबर आहे minus 0.1 minus 0.3. So therefore the numbers are minus 0.3, minus 0.1 and 0.1 are the numbers between the given two numbers. ओके. याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीचे उदाहरणं सॉल्व करता येतील. नाउ प्रॉपर्टीज लास्ट टॉपिक प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डर रिलेशन ऑन रियल नंबर्स. इफ a and b are two real numbers then in both the numbers there should be only one relationship, either a is equal to b or a less than b or a greater than b. बघा a आणि b जेव्हा दोन रियल नंबर्स असतील तेव्हा एका वेळेला त्यांच्यामध्ये एकच रिलेशनशिप असू शकतं. एक तर a बरोबर b असेल, a हा b पेक्षा लहान असेल किंवा a हा b पेक्षा मोठा असेल. ओके. नाउ सेकंड इफ a is less than b and b is less than c then definitely a is less than c. बघा a हा b पेक्षा उदाहरण बघा इथे 2 हा 3 पेक्षा लहान आहे बरोबर 3 हा 4 पेक्षा लहान आहे म्हणजेच 2 हा 4 पेक्षा लहान असला पाहिजे. ओके. नाउ इफ a is less than b then a plus c is less than b plus c. बघा या ठिकाणी तिसरी प्रॉपर्टी 2 हा 3 पेक्षा लहान आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 हा सारखा नंबर ॲड केला दोन्ही बाजूला. सो 2 plus 2 it is 4 and 3 plus 2 it is 5. सो 4 इज लेस दॅन 5. बघा जेव्हा ए हा बी पेक्षा लहान असेल आणि त्याच्यावर जेव्हा सारखा नंबर आपण ॲड करतो तेव्हा रिलेशनशिप बदलत नाही, रिलेशनशिप तीच राहते. ओके. नाउ फोर्थ प्रॉपर्टी इफ ए इज लेस दॅन बी अँड सी इज ग्रेटर दॅन 0 देन ए सी इज लेस दॅन बी सी. ओके. सी हा मोठा असेल बघा 3 इज लेस दॅन 4. ए इज लेस दॅन बी म्हटले 3 हा 4 पेक्षा लहान आहे, 2 हा 0 पेक्षा मोठा आहे. आता या मी दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करते. 3 2 जा 6, 4 2 जा 8. सो 6 इज लेस दॅन 8. रिलेशनशिप तीच राहिलेली आहे, बदललेली नाही आहे जेव्हा पॉझिटिव्ह नंबरने आपण मल्टिप्लाय करतो. ओके. नाव 3 इज लेस दॅन 4 इफ बघा शेवटची प्रॉपर्टी आहे इफ सी इज लेस दॅन 0
देन AC इज ग्रेटर दॅन BC. बघा आता C इज लेस दॅन 0 म्हटलेलं आहे. 3 हा 4पेक्षा लहान आहे हे आपल्याला माहिती आहे, पण या ठिकाणी C जो आहे हा निगेटिव्ह घेतलेला आहे इकडे. -2 इज लेस दॅन 0 तुम्हाला माहिती आहे. ओके, सो -2 ने जेव्हा आपण दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करतो तेव्हा 3 2 जा हिअर -6, 4 2 जा हिअर -8. नाव हिअर बघा इथे काय झालेलं आहे पण -6 इज ग्रेटर दॅन -8. -6 इज ग्रेटर दॅन -8. ओके, सो इथे या ठिकाणी मात्र ही रिलेशनशिप काय झालेली आहे, बदललेली आहे, चेंज झालेली आहे. ओके, सो these are the properties of order relation on real numbers. Okay, now square root of any negative number is not a real number. The square root of any negative number is not a real number. Okay, so these are the properties. Now surds. First, what is surds? A number in a type nth root of a in which a is a positive rational number, n is a natural number which is greater than 1. N should be always greater than 1, and nth root of a, this whole number, is an irrational number. Then we can say that it is a surd. Okay, now in nth root of a, here n is called order of the surd. N is called order of the surd. A is called radicand. This sign is called radical sign. Okay, so n is the order of the surd, A is radicand, and this sign is called radical sign. Okay, so nth root of A is called surd. Now what are the conditions? Conditions are A should be positive rational number, n should be natural number which is greater than 1, and this nth root of A is an irrational number. Then we can say that the given example is of surd. Now consider one example. Suppose cube root of 7. Now here order of the surd, n, the value of n is 3 and which is greater than 1. Then 7 is positive rational number and this cube root of 7 is an irrational number. These are the reason why it is a surd, and therefore we can say that cube root of 7 is a surd. Okay, now we take another example. Suppose cube root of 8. Cube root of 8. Okay, now is it a surd? Now 8 is the cube of 2. Okay, so 2 cube root of 2 cube is 8. So here what is the answer? बघा याला आता मी असं कन्वर्ट करते. 2 raised to 3 raised to 1/3. 3 get cancelled and we get answer 2. So it is not a surd because here ह्या ज्या कंडिशन्स आहेत ह्या इथे सॅटिस्फाय होत नाही आहेत. सो this example is not a surd while this example is of surd. Simplest form of the surd. Now the conditions for simplest form of the surd. कोणकोणत्या conditions आहेत बघा. Radicand has no fraction, no factor. This is the radicand. This radicand has no factor after simplifying. Radicand is not a fraction. हा fraction नको आहे. And n is the least order of the surd. या conditions आहेत सिम्पल फॉर्ममध्ये सर्ड कन्वर्ट करण्यासाठी. ओके, सो नाव बघा इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे √50. नाव √50ला असा स्प्लिट करायचं आहे की 1 फॅक्टर शुड बी अ परफेक्ट स्क्वेअर. 1 फॅक्टर शुड बी अ परफेक्ट स्क्वेअर. सो आता अशा प्रकारे त्याला स्प्लिट करायचं आहे. मग आता एक फॅक्टर त्याचा परफेक्ट स्क्वेअर आहे. सो आपण असं स्प्लिट करूया त्याला 25 × 2 बिकॉज 25 इज द परफेक्ट स्क्वेअर. ओके, सो नाव हिअर √25 × √2. ओके, सो स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5 and here it is √2. बघा इथे या सगळ्या कंडिशन्स इथे
सॅटिस्फाय झालेल्या आहेत. ओके, सो दिस इज द कन्वर्शन ऑफ सर्ड इनटू सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ड. ओके, नाव सेकंड एक्झाम्पल 98. आता या 98ची पण अशी आपल्याला फॅक्टर शोधायची आहेत की वन फॅक्टर शुड बी अ परफेक्ट स्क्वेअर. आता याला 2ने पहिलं डिव्हाइड करून बघूया काय येतं. 2 4 जा 8, 2 9 जा 18. सो इट इज 49 इंटू 2. ओके, नाव वी नो द स्क्वेअर रूट ऑफ 49. सो स्क्वेअर रूट ऑफ 49 इज 7. सो इट इज 7 रूट 2 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ड. ओके, similar or like surds and unlike surds. Now what are like surds? If p and q are rational numbers, then p root a comma q root a are called like surds. Now here the radicand of both the surds are equal, okay, and order of the surds are also equal. So we can say that these two are the similar surds. Otherwise they are unlike surds. If radicands are different, then they are unlike surds. If radicand and orders are equal, then they are like surds or similar surds. Okay, now for example, suppose root 45 and root 80. आता हे दिसताना आपल्याला अनलाइक दिसत आहेत, बरोबर आहे. सो वी सिम्प्लिफाय बोथ द सर्ड और कन्वर्ट इनटू सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ड. आता तुम्हाला सांगितलं आहे कशा प्रकारे ते कन्वर्ट करायचे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये. मग फॅक्टराइज दिस 45 इन सच अ वे दॅट वन फॅक्टर शुड बी द परफेक्ट स्क्वेअर. सो इट इज 9 5 जा, बघा 5ने डिवाइड केलं तर 9 5 जा 45. नाव स्क्वेअर रूट ऑफ 9 into square root of 5. Square root of 9 we know it is 3 and root 5. So what is the simplest form of the surd root 45? It is 3 root 5. Now root 80. Now again simplify this root 80, convert it into simplest form. So what are the factors? 5 ने divide केलं तर 16 5 जा 80. So square root of 16 into square root of 5. Now we know square root of 16 is 4. So it is 4 root 5. Now observe both the simplest form of the surd. Now here the radicands are equal, also the order are equal. So we can say that root 45 and root 80 are like surds. Okay, now next example, see 4 root 18. Again convert into the simplest form. 18 ला split करा, it is 9 into 2. So 4 into root of 9 into root of 2. So that is 4 into 3 root 2. Square root of 9 is 3. So it is 12 root 2. And here it is 7 root 2. Now here also the radicands are equal and the orders are also equal. So these two are the like surds or similar surds. Comparison of surds. If a is greater than b, then a square is greater than b square. If a is equal to b, then a square is equal to b square. If a less than b, then a square is less than b square. Using these properties we compare the surds. Okay, so 6 root 2 squaring the given surd. So here the square of 6 is 36 and square of root 2 square, that is 36 into 2, that is 72. Okay, now 5 root 5 square. So square of 5 is 25 into root 5 square. So it is 25 into 5, that is 75. Okay, now square a square, this is a square, this is b square. Okay, so a square is less than b square and therefore a is less than b. Using this property 72 is less than 75, therefore 6 root 2 is less than 5 root 5. Next topic is rationalization of surds. Now first we see the definition of rationalization of surds.
If the product of two surds is rational number, then each surd is called rationalizing factor of the surd. बघा जेव्हा दोन सर्डचा प्रॉडक्ट हा रॅशनल नंबर असेल त्यावेळेला त्या सर्डना म्हणायचे रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ द सर्ड. नाव सपोज √27. आता या √27चा रॅशनलायझिंग फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो नाव कन्वर्ट दिस √27 इंटू सिम्पलेस्ट फॉर्म. So it is 9 into 3, 9 3s are 27. Now square root of 9 into square root of 3. We know square root of 9 is 3. So it is 3√3. पण आता इथे आपल्याला रॅशनल नंबर आन्सर मिळालेला नाही आहे. ओके, सो सपोज वी मल्टिप्लाय बाय √3, then we'll get 3 into √3 square, that is 3 into 3, that is 9. So we can say that this √3 is the rationalizing factor of the given surd. Now we already studied what is surds, how to convert the surd in simplest form, then like and unlike surds, comparison of surds. Now we'll see some examples from practice set 2.3. Okay, so first example, state the order of the surds given below. याच्यामध्ये आपल्याला ऑर्डर लिहायचे. सो what is order? N is the order. So here order is 3. Now here √39. आता इथे काही नाही आहे and order of the surd is always greater than 1. So here order is square root आहे ना. So order is 2. Okay. Now see the second example. State which of the following are surds justify. याच्यातले कोणते एक्झाम्पल सर्ड्सचे आहेत हे आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. जस्टिफाय मीन्स we have to write the explanation why it is surd. Okay, so here see 51 is the radicand, that is A. So here 51 is the positive rational number. Positive 51 is positive rational number. Order of surd n is greater than 1, that is 3, and क्यूब रूट ऑफ 51. आता 51चा क्यूब रूट आपल्याला माहीत नाही. सो इट इज क्यूब रूट ऑफ 51 इज ॲन इरॅशनल नंबर अँड देअरफॉर वी कॅन से दॅट क्यूब रूट ऑफ 51 इज ए सर्ड. ओके, अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. नाउ सी द सेकंड एक्झाम्पल, √256. आता हा 256 आपल्याला माहिती आहे कोणाचा स्क्वेअर आहे. हा √256 इज द स्क्वेअर रूट ऑफ 16चा स्क्वेअर आहे हा. ओके, सो वी गेट द आन्सर, इट इज 16. मग आता 16 हा इरॅशनल नंबर नाही आहे, इट इज अ रॅशनल नंबर अँड देअरफॉर √256 इज नॉट अ सर्ड. ओके, तर अशा प्रकारे आपण सर्ड आहे किंवा नाही हे आयडेंटिफाय करू शकतो. फोर्थ एक्झाम्पल, सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड्स. नाव यू नो हाऊ टू सिम्प्लिफाय. आता आपल्याला असे याचे फॅक्टर शोधायचे आहेत की 1 फॅक्टर शुड बी द परफेक्ट स्क्वेअर. आता बघा 112 हे कोणत्या टेबलमध्ये येतात? 16च्या. सो 16 इंटू 7. अदरवाईज काय करायचे, जर आपल्याला टेबल येत नसेल तर डायरेक्टली फाइंड आउट द फॅक्टर्स. 2 5 10, 2 6 2 2 4, 2 8 2 7 7. आणि ह्याचं असे ग्रुप करायचे की एक परफेक्ट स्क्वेअर मिळायला पाहिजे. बघा आता 2 2 4, 2 8 2 16. सो 16 मिळाले इंटू 7. जर टेबल येत नसेल तर या प्रकारे आपण त्याचे फॅक्टर शोधू शकतो. ओके, सो रूट ऑफ 16 इंटू रूट ऑफ 7. सो रूट ऑफ 16 इज 4. सो इट इज 4 रूट ऑफ 7. सो व्हॉट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द surd root of 112? It is 4 root 7. Okay, now 250, root of 250. आता आपल्याला माहिती आहे हे 25च्या टेबलमध्ये येतात, बरोबर आहे. 25 इंटू 10. ओके, सो वी नो स्क्वेअर रूट ऑफ 25 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 10. आता याला पुन्हा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येणार नाही आहे कारण फॅक्टर्स आर 5 इंटू 2. त्याच्यातला 5 पण परफेक्ट स्क्वेअर नाही, 2 पण परफेक्ट स्क्वेअर नाही. ओके, सो हे असंच राहणार आहे. नाउ वी नो स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5 रूट 10 इज द simplest form of the surd √250. Okay,
नाव सी नेक्स्ट एक्झाम्पल 5. कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ट्स. मगाशी सांगितलं इफ ए इज ग्रेटर दॅन बी देन ए स्क्वेअर इज ग्रेटर दॅन बी स्क्वेअर. इफ ए इज इक्वल टू बी then a square is equal to b square, and if a is less than b then a square is less than b square. Okay, so by using the property 7 root 2 square ह्याचा स्क्वेअर करूया आपण. ह्याच्या दोन मेथड आहेत, त्यातल्या त्यात ही सोपी मेथड सांगते. सो स्क्वेअर ऑफ 7 इंटू स्क्वेअर ऑफ रूट 2. स्क्वेअर ऑफ 7 इज 49 इंटू स्क्वेअर ऑफ रूट 2 इज रूट 4, that is 2. So it is 98. Now स्क्वेअर ऑफ 5 रूट 3. 5 रूट 3चा स्क्वेअर करा. सो 5चा स्क्वेअर इंटू स्क्वेअर ऑफ रूट 3. स्क्वेअर ऑफ 5 इज 25 इंटू स्क्वेअर ऑफ रूट 3 इज रूट 9, that is 3, and it is 75. Now 98 is greater than 75. 98 is greater than 75 and therefore 98 हे कोणत्या सर्टचं सिम्पलेस्ट फॉर्म आहे? 7 रूट 2. So 7 root 2 is greater than 5 root 3. This is the answer. Okay. Now second example. Now squaring the surds. So square of 2 into square of root 7, that is 4 into 7, 28. And here it is root 28 square, that is 28. Now both the squares are equal and therefore we can say that 2 root 7 is equal to root 28. Both the surds are equal. Sixth example, simplify. 9 root 5 minus 4 root 5 plus root of 125. Now first convert. आता बघा याला कशा कन्वर्ट करायचे की रॅडिकंड आपल्याला इक्वल मिळाला पाहिजे. ओके, सो 9 रूट 5 मायनस 4 रूट 5 प्लस, आता या 125ला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी असे त्याचं फॅक्टर शोधूया की 1 फॅक्टर शुड बी द परफेक्ट स्क्वेअर. सो इट इज 25 इंटू 5. 25च्या टेबलमध्ये हा आहे, बरोबर आहे. सो इथे 5 झाला, इथे 5 झाला. नाव दे आर लाईक सर्ट्स. आता आपण त्याचं सिम्प्लिफाय त्याला करू शकतो. सो 9 रूट 5 मायनस 4 रूट 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 25. ओके, सो 9 रूट 5 मायनस 4 रूट 5 प्लस 5 रूट 5. आता इथे रूट 5 हा कॉमन आहे, सो रॅशनल नंबर जे आहे ते घेऊया. 9 मायनस 4 प्लस 5 रूट 5. सो 9 मायनस 4 5, 5 प्लस 5 इट इज 10 रूट 5 इज द आन्सर. ओके, नाउ second example, root 7 minus 3 upon 5 root 7 plus 2 root 7. Now here radicand is equal, that is they are like surds. मग आता like surd असल्यानंतर जे रॅशनल नंबर्स आहेत, बरोबर आहे, त्यांचं आपण सिम्प्लिफाय करूया. 1 मायनस 3 अपॉन 5 प्लस 2 रूट 7. ओके, आता 2 प्लस 1 3 मायनस 3 अपॉन 5 रूट 7. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ओके, सो 5 3 जा 15 मायनस 3 अपॉन 5 रूट 7. सो 15 मायनस 3 इट इज 12 अपॉन 5 रूट 7 इज द आन्सर. ओके, नाव 7 मल्टिप्लिकेशन. हाऊ टू मल्टिप्लाय द सर्ड्स. आता मल्टिप्लिकेशन करताना पण तेच करायचं आहे, त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. सो 3 इंटू 4 इंटू 3 9 इंटू 2. ओके, सो 3 इंटू रूट 4 इंटू रूट 3 टू रूट 9 इंटू रूट 2. नाउ 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. ओके, इंटू रूट 3 स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3 इंटू रूट 2. आता हे जे रॅशनल नंबर आहे 3 2 जा 6 6 3 जा 18 आणि हे जे रॅशनल नंबर आहे 3 इंटू 2. सो आन्सर इज 18 रूट 6. ओके, ना 3 रूट 12 इंटू 7 रूट 15. इथे पण तेच करायचं आहे, त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. सो इट इज 4 इंटू 3. आता हे काही सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये होणार नाही, 5 इंटू 3. सो 5 आणि 3 याच्यापैकी कोणताच परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, सो हे तसंच ठेवूया. सो 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 रूट 3 इंटू 7 इंटू
root 15. Okay, so 3 2 जा 6, 6 7 जा 42 आणि इथे 3 into 5 करू. Now here 42 root 9 into 5 झाले, 3 3 जा 9 into root 5. So 42 into root 9 into root 5. So 42 square root of 9 is 3. So 3 into root 5. So what is the answer? 42 into 3. 3 2 जा 6, 4 3 जा 12. 126 root 5 is the answer. 126 root 5 is the answer of this product. Now divide and write the surd in simplest form. Now division. आता multiplication आपण बघितलं, तसेच division. So write the meaning. Root 98 divided by root 2 is the meaning of this. So root 98 upon 2. आता मी एकाच रॅडिकल साइन खाली त्याला आणलं आहे 98 upon 2. आता दोन्ही त्याला डिवाइड केलं तर 2 4 जा 8 and 2 9 जा 18. Now we know square root of 49. Square root of 49 is 7. So answer is 7. Now root 310 divided by root 5, that is 310 upon 5. 5 ने याला डिवाइड करा. So 5 6 जा and 5 2 जा root 62. आता ह्याचं पुढे फॅक्टरायझेशन होणार नाही आहे, कारण याचं असं स्प्लिट होत नाही आहे की एक फॅक्टर त्याचा परफेक्ट स्क्वेअरमेंट. सो हे रूट 62 हे आन्सर याचं आपल्याला मिळेल. ओके, नाव रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. नाव वी नो व्हॉट इज रॅशनलायझेशन. when the product of two surd is rational number, then the surd is called as rationalizing factor. आता या ठिकाणी आपल्याला रॅशनलायझेशनचा उपयोग जो आहे यूज कशासाठी करायचा आहे? टू मेक द डिनॉमिनेटर ॲज रॅशनल नंबर. याच्यासाठी रॅशनलायझेशनचा यूज करायचा आहे. सो 3 upon root 5. आता या रूट 5ला पुन्हा आपण सिम्प्लिफाय करू शकणार नाही आहेत. सो रूट 5ने आपण न्यूमरेटरला ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करूया. सो हियर 3 root 5 upon root 5 into root 5, that is root 5 square. So 3 root 5 upon 5 is the answer. Okay. Now fourth example, 6 upon 9 root 3. 6 upon 9 root 3. Now आता ह्याच्यामधला रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता घ्यायचा आपल्याला? 9 root 3 नाही घ्यायचं आहे, फक्त रूट 3 जो इरॅशनल नंबर आहे. सो कारण रूट 3चे पुन्हा आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकत नाही. सो रूट 3 इटसेल्फ इज द रॅशनलायझिंग फॅक्टर. ओके, सो 6 into root 3, that is 6 root 3, and 9 into root 3 square, it is 6 upon 9 into 3. So 6 root 3 upon 9 into square of root 3 is 3. So 6 root 3 upon 9 3 is 27. But we can divide this by 3. So 3 ने divide केलं तर 3 2 जा 6, 3 9 जा 27 root 3. So 2 upon 9 root 3 is the answer. Now our next topic is binomial quadratic surds. Now first we see what is binomial quadratic surds. Now for example, root 5 plus root 3 is the binomial quadratic surd. Now why it is binomial quadratic surd? Because there are two terms, so it is binomial, and the order of the surd is 2, so it is binomial quadratic surds. Now for example, 3 minus root 2, here also two terms are there and order of the surd is 2, and therefore it is binomial quadratic surds. Okay, now take two binomial quadratic surds. Suppose root a into root b, root a plus root b into root a minus root b. Now we'll find the product of these two quadratic surds. Okay, now you know here a plus b, a minus b. By using a plus b, a minus b, we'll get a square minus b square. So root of a square minus root of b square, it is a minus b. That is the rational number. Now here the product of two binomial quadratic surd is a rational number. Okay, now second example, root 5 plus root 3 into root 5 minus root 3. So root 5 square minus root 3 square. So square of root 5 is 5
and square of root 3 is 3. So it is 5 minus 3, that is 2. Again it is a rational number. Now here the product of two binomial surd is a rational number, and in this case we can say that the two binomial surds, binomial quadratic surds, are conjugate pair of each other. So these two are the conjugate pair of each other. Okay. Now see, practice it 2.4. First example, multiply. Now, so here we have to multiply. This is the monomial. मोनोमियल टू बायनोमियल. आता या ठिकाणी बघा मोनोमियल आहे आणि ही बायनोमियल आहे. सो आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो रूट 3 इंटू रूट 7 मायनस रूट 3 इंटू रूट 3. सो हियर इट इज रूट 21. 7 3 सा 21 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. स्क्वेअर ऑफ रूट 3 स्क्वेअर इज 3. सो आन्सर इज रूट 21 मायनस 3. ओके. सेकंड एक्झाम्पल. आता इथे दोन्ही बायनॉमियल आहेत. वी हॅव टू मल्टिप्लाय बाय बायनॉमियल टू बायनॉमियल. सो फर्स्ट टर्म ऑफ द फर्स्ट ब्रॅकेट इज 3 रूट 2. पहिल्या ब्रॅकेटच्या पहिल्या टर्मने आपल्याला सेकंड ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करतो आहे. सो इट इज 4 रूट 3 मायनस रूट 2 मायनस सेकंड टर्म ऑफ द फर्स्ट ब्रॅकेट रूट 3 इंटू 4 रूट 3 मायनस रूट 2. सो 3 इंटू 4 जे रॅशनल नंबर आहे त्यांचा प्रॉडक्ट 3 इंटू 12 इज 4 इंटू 3 इज 12. रूट 2 इंटू रूट 3 इज रूट 6 मायनस 3 इंटू रूट 2 स्क्वेअर that is 3 into 2 minus here 4 into root 3 square that is 4 into 3 and root 3 into root 2 that is, and here it is minus, here it is minus, so it will be plus. This sign will change and it is plus. So root 3 into root 2 it is root 6. Okay. Now see whether the like terms are there. So these are like surd, 12 root 6 and root 6 is the like surd, are the like surd. So 12 त्याला एकत्र आणा, 12 root 6 च्या जोडीला आपण आणूया प्लस रूट 6 मायनस 3 2 जा 6 मायनस 4 3 जा 12. सो 2 + 1 आता इथे काहीच नाही आहे म्हणजे इथे काय आहे, इट इज 1, इथे 1 आहे. सो 2 + 1 सो 12 + 1 root 6 minus 6 minus 12 it is minus 18. So 12 plus 1 13 root 6 minus 8 is the answer. Now second example from practice it 2.4, rationalize the denominator. Now we know how to rationalize the denominator. So for rationalization we have to find out the conjugate pair of the given binomial surd. Okay. So here binomial surd is root 7 plus root 2. So what is conjugate pair? So conjugate pair of root 7 plus root 2 is root 7 minus root 2 minus root 2. Okay. Now multiply numerator as well as denominator by this conjugate pair root 7 minus root 2. So upon root 7 minus root 2. Now here 1 into root 7 minus root 2 is root 7 minus root 2. हे तसंच राहणार आहे. Now here a plus b, a minus b, that is a square minus b square. So root 7 square minus root 2 square. So it is root 7 minus root 2 upon root 7 चा square 7, root 2 चा square 2. So your answer is root 7 minus root 2 upon 7 minus 2 5. So this is the rationalization. Okay. Now second example 4 upon 7 plus 4 root 2. Now here we have to find the conjugate pair of this binomial. So conjugate pair of 7 plus 4 root 3 is 7 minus 4 root 3. Okay. So multiplying न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपल्याला या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करायचं. सो 7 minus 4 root 3 अपॉन 7 minus 4 root 3. ओके. सो आता इथे आपण करूया, इथे 4 into 7 minus 4 root 3 अपॉन अगेन a plus b, a minus b, 7 square minus 4 root 3 square. सो इट इज बघा 4 ने 4 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे ब्रॅकेटला.
4 sevens are 28, 4 fours are 16 root 3 upon square of 7 is 49 minus square of 4. बघा याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. सो स्क्वेअर ऑफ 4 is 16 and square of root 3 is root 9, that is 3. So 16 into 3, 16 3s are 48. So 28 minus 16 root 3, 49 minus 48, it is 1. This is the rationalization. Now absolute value. Now absolute value of x is written as modulo of x, or it is read as absolute value of x or modulo of x. Okay. Now if x is greater than 0, then modulo of x is equal to x. Now if x is positive, then modulo of x is also positive. Then the modulo of x is, or absolute value of x is positive. Second, if x is equal to 0, then modulo of x is equal to 0, or absolute value of x is also 0. And third, if x is less than 0, then absolute value of x is the opposite of x, that is negative. If x is negative, then the absolute value of negative x is positive. Now here it is very important that the absolute value is never be negative, it is always positive. हे लक्षात ठेवायचे की absolute value जी आहे ती always positive असते. Okay. Now see the first example. Find the value of modulo of 15 minus 2. Now modulo of 15 minus 2 is 30. Modulo of 30. Now here it is positive, so answer is 30. Now second example. Now first find the absolute value. आधी absolute value शोधायची याच्या. Modulo of 7 is 7 and modulo of root 4, negative 4 is 4. It is positive. So 7 4s are 28. Now second, solve 3x minus 5 is equal to 1. आता या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपल्याला माहित नाही इट इज पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह. सो वी कॅन टेक बोथ द व्हॅल्यूज. सो 3x minus 5 is equal to प्लस और मायनस 1. दोन्ही व्हॅल्यू नेगेटिव्ह पण असू शकेल, पॉझिटिव्ह पण असू शकेल. सो वी टेक बोथ द व्हॅल्यूज प्लस और मायनस 1. सो नाउ 3x minus 5 is equal to plus 1 or 3x minus 5 is equal to minus 1. So therefore 3x is equal to 1 plus 5 or 3x is equal to minus 1 plus 5. So 3x is equal to 1 plus 5, it is 6. So x is equal to, dividing both sides by 3, we will get x is equal to 2. Or here 3x is equal to minus 1 plus 5, it is 4. वजाबाकी होणार आहे, मोठ्याचे साइन प्लस आहे. So it is plus 4. Dividing both sides by 3, we will get 4 upon x is equal to 4 upon 3. So what are the values of x? X is equal to 2 or x is equal to 4 upon 3 are the values of x. Okay. Now see the second example. Same, 5 plus x upon 4 is equal to plus or minus 5. So एकदा आपण प्लस घेऊया, एकदा मायनस घेऊया, is equal to plus 5 or 5 plus x upon 4 is equal to minus 5. आता काय करूया की या 5ला इथे नेऊया. सो x upon 4 is equal to 5. Now it is plus. So at the right hand side it will be negative. So 5 minus 5 or x upon 4 is equal to minus 5 minus 5. So x upon 4 is equal to 5 minus 5, it is 0, or x upon 4 is equal to minus 5 minus 5, it is minus 10. Therefore x is equal to 0 into 4 and therefore x is equal to 0 into 4 0, or x is equal to here minus 10 into 4 and therefore x is equal to minus 40. So what are the values of x? X is equal to 0 or x is equal to minus 40 are the values of x.